नागपूर संविधान चौक येथे RSSच्या विरोधात मोदी हटाव वंचितचे महाआंदोलन। वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचे नेतृत्वात नागपूर संविधान चौक येथे RSS कार्यालय तथा मोदी हटाव विरोधात संपूर्ण महाराष्ट्र तथा सदा अग्रसर वाशिम जिल्हा मंगरुळपीर तालुक्याच्या वतीने हजारोच्या संख्येने उपस्थित राहून महाआंदोलनाला सुरुवात केली आहे। आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव एप्टीन फाईलमध्ये आल्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा म्हणून वाशिम जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा ज्योती इंगळे, प्रतिभा आंबोरे, महासचिव सुनीता खाडे, मंगरुळपीर तालुका अध्यक्ष नरेंद्र राऊत, छाया वानखेडे, विनोद भगत लाठी, समाधान भगत, सुनील वानखेडे, सिद्धार्थ वानखेडे, सहदेव भगत, संतोष वाघमारे, मधुकर वानखेडे, रामजी तायडे, सुधीर इंगोले यांचे सह इतर सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तथा तमाम महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ते यांच्या वतीने संविधान चौक नागपूर येथे RSS कार्यालयासमोर मोदी हटावचे नारे लावत महाआंदोलन करीत आहेत। विदर्भ प्रतिनिधी, विदर्भ ब्युरो चीफ अजय नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष अजयजी सहारे आपल्या बरोबर व्यक्त करणार आहेत। अजयजी सहारे नागपूर जिल्हा ग्रामीणचे अध्यक्ष त्यांनी विचारमंचावर आपले विचार व्यक्त करायचे। आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वात सर्व क्रांती पुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। आज शहीद दिवस आहे। या शहीद दिवसाला कार्यालयावर हा मोर्चा RSSच्या मुख्यालयावर वंचित बहुजन आघाडी, काँग्रेस आणि इतर सर्व पक्ष मिळून आयोजित करण्यात आलेला आहे। मित्रों, वो कौम जिंदा होती है जो जुल्म के खिलाफ बगावत करे, वो कौम जिंदा होती है जो जुल्म के खिलाफ बगावत करे। भाजप सरकारची दडपशाही आम्ही सहन करणार नाही। एफटीचा हा मुद्दा जगाच्या समोर आलेला आहे। आमचं स्वतंत्र हिंदू देशाच्या आपल्या देशाचे पंतप्रधान यांचा चेहरा या जगाच्या समोर आलेला आहे, त्यांच्या जमीनच्या समोर आलेला आहे। आणि RSS ही भाजपची बंदी आहे आणि भाजपची इथे सत्ता आहे आणि जर भाजपची सत्ता असेल आणि RSS त्याला प्रमोट करत असेल तर आमचं म्हणणं आहे RSSला असं चरित्रहीन पंतप्रधान यांचा आपण राजीनामा घ्यावा आणि या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात इथे आंबेडकरी जनता आणि सर्व पक्षाचे लोक एकत्रित झालेले आहेत। त्यांच्या विरोधात मोर्चा या प्रकारे आमचा मोर्चा मदारी डमरू वाजवतो आणि बंधन असतो त्या प्रकारे ट्रम्पच्या म्हणण्यावरून कोण नाचत आहे आणि हा मुद्रा कोण करत आहे हे सर्वांना लक्षात आलेलं आहे। म्हणून नरेंद्र हे सरेंडर झालेले आहेत आणि आम्ही त्यांचा निषेध करतो।